दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याशी अलिंगन द्यावे पदान सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोळवण देखिला चरण वैष्णवांचे मज वाटे त्याशी अलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्मो जन्मी मज वाटे त्याशी अलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे विठ्ठला विठ्ठला समचरण सरोज सांद्र नीलांबुदाब जगन निहत पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्र सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदं भोज्य तेजस्पुरी दिक्प्रदेशं विदिन्द्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं। कैवल्य चक्रवर्ती सम्राट साधकाचे मायबाप योग्यांची माऊली भगवान श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिकी यात्रा दशमीच्या पर्वकाळावर माझे स्नेही हरिभक्तिपरायण भागवताचार्य महेश महाराज महाजन, भागवताचार्य सोनाली दीदी महाजन या स्थळी गेली अनेक वर्षापासून हा सेवेचा योग आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, देशाच्या कान्याकोपऱ्यातून उपस्थित झालेले सर्व वारकरी, सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराजांचा अभंग आहे। सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला सेवेकरता भेटलेल्या अभंगामध्ये नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्या दर्शनानंतर आपल्याला जी आलेली आत्मप्रचिती आहे, जी फलश्रुती आहे, या ठिकाणी प्रतिपादन केलेली आहे। धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला। महाराष्ट्र संतांची भूमी आहे। या संतांच्या भूमीमध्ये आता नाही पुढे जागा सापडायची। थोडं सरका जमत असलं महेश महाराजाला कुठेही नेऊन ठेवलं तर जागा अपुरीच पडायली।
असं मोकळं प्रांगण पाहिजे तुम्हाला, राहायला इथे येत जा, असं मोकळं प्रांगण घ्यायचं, असं स्टेडियम. मग फ्री हिट खेळता येते, फ्री हिट. त्याच्यामध्ये गावगड चालले जरा. इथले नाहीतच इथं, सध्या कैलासावर आहेत आपण. काय करणार आता, जागा अपुरी आहे, सुविधाही मिळाल्या पाहिजे भाविकांना, त्यांचे आटोकाट प्रयत्न असतात, त्यातून गैरसोय होत असेल बसण्यासाठी. कीर्तन हा ऐकण्याचा विषय आहे, जिथं बसले तिथं ऐकू शकता आपण, पाहण्याचा विषय नाही. आता नवीन कीर्तनकार असले तर मग पाहतो पण माणूस की बुवा नेमका कसा आहे, परंतु आता हे माणूसच जुना आहे आणि पाहणं जास्त कधी लक्षपूर्वक असते. आता 2 लेकरं झालेत मला, काय पाहत. खरंच गड्या बुवा महाराज आहे, लग्नाचा राहिलेला आहे, चांगलं आहे नियोजन, मग चला बुवा लगबगीनं जाऊन पाहावं. खरंच गड्या गणगोत कुठलं आहे, सोयरपण कुठलं आहे, आता सगळं झालंय माझं. आता पाहण्यासाठी गडबड करू नका. आणि आपल्याकडं आता कोण पाहणार आहे बाबा, आता ज्याला पाहायचंय तेच राहून चाललेत, अवघड आहे आता. चला मला जास्तीचा विस्तार करता यायचा नाही, बसा मायबाप, जिथं जागा असेल तिथं बसा. आपण सर्व सहकारी रोजचे आहोत, माझ्या पाहण्यातली सगळी मंडळी आहात आपण. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतत्वातलं स्नेह काय असते वारकरी संप्रदायामध्ये आल्यावरच कळते. काय स्नेह आहे बघा ना. हे संतत्व ज्यावेळी एकत्र येते की नाही, त्यांचं हृदय खुल्लं होत असते. माझी मज भेटो कोणी आवडीची धणी फेडावया. संतत्वाची एक विशिष्ट प्रकारची जमात आहे, जात आहे. प्रपंचाची जात वेगळी, पारमार्थकाची जात वेगळी. माझी या जातीची म्हणजे आधार कार्डावर, अच्छा शाळेच्या त्या काय म्हणतात त्याच्यावर टिशीवर, ही जी जात आहे ही वर्ण व्यवस्था आहे. आज आमच्या अभंगामध्ये जी जात सांगितली ही पारमार्थिकाची एक वेगळी जात आहे. विठाला या अभंगामधून संतत्वाचं स्नेह उभं महाराष्ट्रानं पाहिलं. संतत्वाचं स्नेह कसं असते सांगू का तुम्हाला. संतांची जर भेट झाली ना, त्या भेटीचा आनंद किती आहे. तिथं हे पैसे बेशे सोनं नाणं हे सगळं फिकं पडतंय. तिथे 4 मिले 64 केले 20 रहे करजोड, हरिजन से हरिजन मिले तोही से 7 करोड. त्या दोन्ही संतत्वाच्या ज्या भेटी ज्यांनी चर्मचक्षुनं पाहिलं. आता ठीक आहे, ज्ञानोबारायांची नाथरायाची भेट आपल्याच्या लक्षात नाही आली. वो जाने दो उनको, थोड़ा उनकी लाइफस्टाइल है वो, जान दो जान दो जान दो जान दो. शायद उनकी रूम होंगी ऊपर. नहीं ये तो है परमार्थ. बसा बसा आत्या बसा.
ताट आणलं असतं तर ववळ एकदा मला. संतत्वाच्या भेटीचा स्नेह, प्रत्यक्ष ज्ञानोबारायांची नाथरायाची भेट या महाराष्ट्रानं पाहिली नाही, किंवा ज्यांनी पाहिली असेल तर त्यांना माहीत असेल की तो आनंद काय आहे. पण आज आम्ही पालख्याच्या भेटी पाहतो. पालख्याच्या कोणाच्या भेटी पाहतो? पालखी सोहळे जे असतात, पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानोबारायांची सोपानकाकाची भेट होती. आषाढी यात्रेमध्ये आम्ही पाहतो दोन्ही रथ असे जवळजवळ उभी केली जातात आणि या रथातल्या पौतका, या रथातल्या ज्ञानोबारायांच्या पादुका त्या रथात दिल्या जातात आणि त्या रथातल्या नाथ महाराजांच्या आपलं सोपानकाकाच्या सोपान देवाच्या पादुका या रथात दिल्या जातात. आणि दोन्ही ज्यावेळी एकत्र ज्यावेळी दिसल्या जातात ना, प्रसार माध्यम ज्यावेळी दाखवतं ना, त्यावेळी जेवढा वारकरी संप्रदाय असतो त्यांचे डोळे डबडब पाण्यानं भरतात, जयघोष होतो. आता तो आनंदच वेगळा आहे. वारकरी संप्रदायामध्ये दोन संत एकाच कुळात जन्माला आले, पण एकाच कुळात जन्माला एवढे महान झाले, एवढा भक्तीचा प्रचार प्रसार केला, एवढं जीवन समाजाला समर्पित केलं, पण ते स्नेहपूर्वक जी त्यांची ती जी स्नेह महाराष्ट्र पाहतो, इतका आनंद वाटतो महाराष्ट्राला. पालखी सोहळ्यातल्या पादुकाच्या भेटी झाल्या तर डोळे डबडब पाण्यानं भरतात. ज्यावेळी नाथ महाराजाची ज्ञानोबाराची भेट झाली असेल, महाराष्ट्र खरंच आनंद अश्रूनं ढवळून निघाला असेल की नाही? आनंद अश्रूचा पूर, आनंद अश्रूचा पूर आला असेल या महाराष्ट्रात. कोणाच्या भेटी झाल्यात? साधू संतांच्या. साधू संतांच्या भेटीचं रहस्य वेगळं आहे. 4 मिले 64 खेले 20 रहे करजोड, हरिजन से हरिजन मिले तो वहीं से 7 करोड. 7 करोड रोम असतात, 3.5 करोड रोम असतात प्रत्येकाच्या शरीरावर. रोम म्हणजे लक्षात यायले हे केस किती असतात? घरी गेल्यावर मोजा, घरी गेल्यावर मोजा. मोजणं शक्य आहे का ते? शास्त्र म्हणते म्हणून विश्वास ठेवायचा. 3.5 करोड या महात्म्याच्या अंगावरली रोम आणि 3.5 करोड त्या महात्म्याच्या अंगावरचे रोम रोमांचित होतात, उभे राहतात, केस उभे. आनंदाचा तो कळस आहे, कळस, ज्याच्या अंगावर काय उभा राहिला? काय उभा राहिला? रोम उभा राहिला. आनंदाचा कळस आहे. आता आपल्या काय राहणं शक्य नाही, तेवढी पात्रताच नाही आपली. आपल्या आला तर अंगाला काटा येईल हिवानं. आपल्या अंगाला फक्त काय येईल? आपल्याला काटा काठीच माहिती आहे ना, काटा काठी, काट्या काट्या. आपल्याला आपलं वेगळं आहे. संतांचा आनंद वेगळा आहे. काय महाराष्ट्रानं भेट पाहिली असेल हो, काय भेट पाहिली असेल? ज्या दिव्य पुरुषाला या 2 संतांचं मिलन झालेलं कळलं, ते संत जिथेही बसलेले असतील ना, त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या असतील. आनंदाने पाजरती लोचन. नाथ महाराजांची ज्ञानोबाराची भेट झाली. विशेष म्हणजे त्या भेटीचं रहस्य कसं आहे माहिती आहे का? सहजगत्या झालेली भेट नाही, ठरवून भेट झाली. कशी झाली? ठरवून भेट झाली. आम्ही ठरवून जरी आलो ना, भेटीचा विषय करू नका. काय संतत्वाच्या भेटीचा आनंद सांगू आता? संतत्वाच्या नाही हो दादा, आता नका तुम्ही बोलू नका, फक्त व्यवस्थापक. आता संतत्वाचं जे भेटीचा विषय आहे ना, मावळलाय. स्पर्धा झाली. विठाला 2 संतांच्या भेटी झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उल्हास होता, त्यांच्या मुखावरची जी प्रसन्नता होती, इतिहास जमा झाली सध्या.
माझ्या डोळ्याने मी भेटी काही पाहिलेल्या आहेत, त्या भेटी राहिल्याच नाही आता. मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पूजनीय ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर, उत्तरेश्वर पिंपरीचे माऊली नाव ऐकले तुम्ही? 21व्या शतकातले महान संत. त्यांची मी 93ला भेट पाहिली मोठ्या महाराजासोबत कळमला. कार्तिक यात्रेचा मुक्काम होता. आम्ही निघालो दस्तापूरून. कार्तिक यात्रेला मुक्कामी माऊली भेटण्याकरता आले. मी त्यावेळी आळंदीला मला ठेवण्याकरता निघाले होते घेऊन कार्तिक यात्रेला. 11 वाजता माऊली आले. सगळे वारकरी चालून चालून शिनून गेलेले, जेवण करून भोजन करून आराम करू लागले. 11 वाजता माऊली आले. महाराज जेवले नव्हते. मग ते सोबतचे माणसं म्हणायचे, महाराज काय झालं, तुम्ही काय जेवत नाहीत? भूकच नाही रे म्हणायचे. 4 वाजल्यापासून लोक विनंती करायचे, महाराज तुम्ही तिकडच बघायला तर रस्त्याकडं, नेमकं कोणाची वाट पाहतात? असं करायचे. 4-5 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत माऊली मोठे महाराज रस्त्याकडे पाहू लागले, कोण यायले. विचारलं की असं करायचं फक्त. जेवलेच नाहीत. 11 वाजता माऊली आले उत्तरेश्वर पिंपरीचे. बिना काठीचं महाराज उठून उभे राहिले. आणि ज्यावेळी ते दोघंही भेटले ना, मी 4थीलाच होतो, त्या दोघांनी कडकडून एवढ्या एकमेकाला गळा भेटी घेतल्या आणि इतके रडले. त्या रडण्याचा आनंद वेगळा आहे. ते काय दुःखाचे अश्रू नव्हते, ते कशाचे अश्रू होते? आनंदाचे अश्रू. आला आनंदाचा, लाथा उसळती प्रेमाच्या. एवढी गळाभेट झाली ती चाकरवाडीच्या माऊलीची महाराजाची. 10-5 मिनिटं कडकडून एकमेकाला मिठी मारली. रात्री 11चा समय. आणि मग महाराज म्हणले, आता पोरो वाढा. आता कोणाची वाट बघू लागली? मोबाईल आलता का? फोन आलता येणार आहेत म्हणून का? निरोप आला होता माऊली येणार आहेत म्हणून? अजिबात नाही. हे काय? हे एक रहस्यच वेगळं या संतत्वाचं. त्रिकाल ज्ञानी असतात ते. भूत भविष्य वर्तमान जाणतात ते. कळतंय पुढं काय होणार आहे. रात्री 11 वाजता जेवली ही 2 जण. योगायोगानं मला झोप येऊ नका, मला केस तोडा आला होता. नाही तर मी काय 11 वाजता जागो का? मी 4थीलाच होतो. मला केस तोडा आला म्हणून मी ते सुरू होतं माझं रडणं. ठुस 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 ठुस. का रडायला गड्या? म्हटले कोण आहे? माऊली म्हणले कोण आहे? नातूच आहे म्हणले आमचं. 2 जण त्या तख्तावर बसलेले, त्या दोघांच्या मध्ये मला टाकलं. आणि ते दोघं बोलत असताना ते दोघंही 10-10 मिनिटं 20-20 मिनिटं असं केस तोडायला हात लावू लागले. असे गरम होते. केस तोड कळते का तुम्हाला? मी असा तडफड करू लागलो. तुम्हाला नवं सांगू, सकाळी 4 वाजता 2 जण बोलू लागली. आणि 4 वाजता मला झोप नाही. तडफड करू लागलो. 4 वाजेपर्यंत या दोघांचं बोलणं ऐकलं मी. एक रडू लागली, दुसरे समजून सांगू लागले. एकाचं रडणं एकानं समजून सांगायचं, एकाचं रडणं एकानं समजून सांगायचं. मी म्हणलं हे रडत का असतील? केस तोड तर मला आलाय. म्हणून मी रडायलो केस तोडानं, आणि ते रडत आहेत. त्यांची भाषा आता मला समजतच नाही काय होती. त्यांची भाषा सोयाबीन गेलं पाण्यानं, कापूस गेला यानं, ही भाषा होती का? ऊसाला भाव नाही. काय भाषा असेल? काय भाषा असेल हो? काय भाषा असेल? काय त्या भेटीचं रहस्य असेल हो? सकाळी 4 वाजता दिंडी उठली. दिंडी मार्गस्थ झाल्यावर 4 वाजता हे जे केसतोड म्हणणारी जखम असते का,
कुठं होती हे मला दिसली सुद्धा नाही, कळलं नाही ती कुठं होती, जखम ती काय गायब. काय सामर्थ्य असेल त्यांच्यामध्ये, जखमही माहित नाही मला कुठे. तडफड तर 4 वाजेपर्यंत होती मध्ये, आणि सकाळी 5-5:30ला ही दिंडी मार्गस्थ झाल्यावर उत्तरेश्वर पिंपरीच्या माऊलीने मला असं उचलून घेतलं. तुला काय घ्यायचंय? मी म्हणलं मला बूट घ्यायचे. कळंबमध्ये महाराजांना मला असं उचलून घेतलं. 6 वाजता मुस्लिम समाजाच्या दुकानदारानं दुकान उघडलं. माऊली आले तुझ्या दुकानापुढे म्हणल्यावर मुस्लिम समाजाचा दुकानदार पळतच आला. माऊली तुम्ही माझ्या दुकानाला कशा करता? लेकराला बूट घ्यायचा आहे. आणि तिथपर्यंत मला त्या मोंड्यातून कडेवरच लोक म्हणू लागले, माऊलीनं लेकरू कोणाचं घेतलं असेल तरी कोण? आणि तिथं ते बूट घेतल्यावर मुस्लिम समाजाचा तो दुकानदार म्हणतो, महाराज मी तुमच्याकडून पैसे घेत नाही. माऊली म्हणली, भाऊनी हे तुझी, राहू दे माझ्याकडून 100 रुपये. आणि त्यावेळेस माऊलीनं जे उचलून घेतलं ना, अजून मी कडेवरच आहे. अरे जरा माऊलीनं कडेवर उचलून घेतलंय ना, त्याला पायानं चालायची गरज काय पडणार आहे? त्या 2 संतांच्या भेटी पाहिल्या. संतत्वाचं स्नेह, संतत्वाचा एक आनंद काय असतो ते संतत्वालाच माहित आहे. संताचा महिमा संतची जाणती. तसं महाराष्ट्रानं नाथ महाराजाची आणि ज्ञानोबारायाची जी भेट पाहिली की नाही, त्या भेटीचा आनंद काय तुम्हाला शब्दात सांग. त्यांच्याच मुखातून ऐका नाथ महाराजाच्या, धन्याची दीन संत दर्शना संतांच्या दर्शनाचा काय आनंद सांगावा, काय भक्तीतलं रहस्य आहे त्यांचे. अनंत जन्मीचा शीन गेला, शीन हलका होतो त्यांच्या भेटीनं, त्यांच्या दर्शनानं. संत ज्यावेळी एकत्र येतात ना, त्यांची ती जी काही आत्मीयता आहे ती तिथे प्रकट होती. नाथ महाराज केवळ अजान वृक्षाची मुळी लागली कंठाला म्हणून एवढ्या एकाच उद्देशाने आले नव्हते. आणि संत भगवंत एकाच उद्देशाने येतच नाही, ते तुम्ही आम्ही येत फक्त एकाच उद्देशाने, दुसरा उद्देशच नाही आपल्या, फक्त एक उद्देश आहे, त्याचं नाव संसार. संतांचे उद्दिष्ट वेगळे, पुढेही बहुत एकच काम करत नाहीत ते, कामात अनेक काम होतात त्यांच्याकडून. नाथ महाराज आले होते ज्ञानोबारायाच्या भेटीला, ज्ञानोबारायांच्या इच्छेनं केवळ मुळी काढण्याकरता आले का, त्याच्या पाठीमागचा हेतू वेगळा होता. अनाधिकारी माणूस तिथं येऊन उपयोग होणार नव्हता म्हणून अधिकार संपन्नता मुद्दामून बोलून घेत माऊलीनं मुद्दामून आमंत्रण देऊन बोलून घेतले नाथ महाराजाला. अनाधिकारी बोलवलं असतं तर त्यांनी मुळी काढली असती ना. ह्या झाडाच्या मुळ्या काढणं, मुळी काढणं म्हणजे काय लय असं का पर्वत उचलायचं का काय ते? सामान्य एखाद्याला माझ्या सरकार म्हणले असते, येर बरं हे तर मुळी लागली, एवढी मुळी काढून टाक, सहजच जाऊन मी काढली असते. मुळी काढण्याकरता बोललं होतं का? पाठीमागच्या एका कामात अनेक जिम्मेदाऱ्या देत असतात संत. विठाला टाळी वाजवता, टाळी वाजवता.
संत भेटले ना, बसले ना, एकांतात बसले की ते सिद्धांताचं बोलत असतात. संत एक संत बैसले सर्व ही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले. हे संतांचं कार्य एवढं व्यापक असते की एका कामाकरता बोलवतो का ज्ञानोबा रायांनी नाथमाला? नाही, त्या पाठीमागचं उद्दिष्ट वेगळं होतं. फार मोठी उद्दिष्ट असतात हे मोठ्या माणसाचे. त्यांनी स्वतः येऊन बोलवणं, त्यांनी स्वतः येऊन सगळ्या गोष्टी शिकवणं, सांगणं. महाराष्ट्रामध्ये संतांनी जी क्रांती केली, ज्ञानोबा रायांनी जी काही पायाभरणी केली होती, त्या पायाभरणीमध्ये 300-350 वर्ष पायाच राहिला. बांधकाम पुढचं बंद पडलं ना. 300-350 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलंच नाही ना. ती नेतृत्व शक्ती शोधत 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 350 वर्ष गेले आणि 350 वर्षाच्या नंतर ज्ञानोबा यांच्या लक्षात आलं नाथ महाराज योग्य आहेत की आता पुढचे पिलर घेऊन खांब निर्माण होऊ शकतो. काय निर्माण होऊ शकतो? नाथ महाराजाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला खांब प्राप्त झाले. काय प्राप्त झाले? खांब. या इमारतीला काय जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. पण बेस बिल्डिंगचं पक्क आहे ना, त्याच बिल्डिंग वर पुढं खांब मजबूत टिकू शकतात. नाही तर पाया विन भिंत तातडीचे. आता नवीन बांधकाम आलेत काही काही कंपाऊंड वाले आहेत नवीन आले प्लेटचे, कॉन्क्रीटच्या प्लेट आल्यात. ज्यानं ते कॉन्क्रीटचे प्लेटचे ते कंपाऊंड केलेत ना, पुढच्या 1 वर्षापर्यंत त्या माणसाचा वाढदिवस सुद्धा येऊ दे ना ते कंपाऊंड. त्याच्या वाढदिवसाच्या आधीच काही काही बांधकाम सुद्धा काही काही इतके गडबड करायलेत. तू आधी का मी आधी म्हणा. नसेल समजलं तुम्हाला? नाही समजलं काही? नसेल समजलं. ज्या माणसानं बांधकाम केलंय त्याची तेरवी सुद्धा होईन त्या बांधकामामध्ये. तू आधी का मी आधी? बांधकामच आधी पडायले. काय त्याला अर्थ? मजबूत खांब देणे इतकी क्षमता, वजन पेलणे इतकी क्षमता नाथामध्ये आहे हे माऊलीच्या लक्षात आलं. संप्रदायाचं वजन पेलायला बिले वजन लागते बरं. जिम्मेदारीपेक्षा या जिम्मेदारी सारखं वजनच नाही दुसरं पेलाय. असं सामान्य हे जे वजन घेऊन जातात ना तुम्ही पोते बिते हे सोपं आहे. म्हणजे जिम्मेदारीचं जे वजन पेलायला ताकद लागते ना, ती मजबूत ताकद लागते. त्याला भरपूर भरपूर गुरुकृपेची ताकद लागते. ती गुरुकृपेची ताकद नाथ महाराजांमध्ये.
त्या ताकदीच्या बळावर नाथ महाराजाला हे संप्रदायाचं वजन पेलणं शक्य आहे आणि म्हणून ज्ञानोबाराने बोलून घेतलं. आणि ज्ञानोबाराच्या त्या भेटीत सिद्धांत दोघांचे झाले. अशी काही तुमच्या आमच्यासारखी भेट नव्हती, गेले लगेच आली नाही. त्या भेटीचं रहस्य दीर्घकाळ चाललं, दीर्घकाळ. त्या भेटीमध्ये सिद्धांत बोलले गेले आणि त्या भेटीत ज्ञानोबारायांच्या हृदयातून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी नाथ महाराजाच्या स्वाधीन केली. नाथा, अजान वृक्षाची मुळी काढण्याकरता मी बोलवलं नाही बरं तुम्हाला. मला तुमच्यातली जी काही गुणवत्ता आहे ती दिसलेली आहे. माझ्याकडून जे काही ग्रंथ श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेनं लिहिलं गेलेलं हे जे काव्य आहे हे जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं तुमचं काम आहे. याच्यात बघा, काही संशोधन करा, काही चुका आहेत का बघा. चुका आहेत का बघा म्हणल्यावर महाराज रडू लागले. माऊली, तुमच्या ग्रंथातल्या चुका आणि तुम्ही मला हे करायला लावणं माझ्या काय बुद्धीला पटत. ती पहा म्हणले माझ्या ग्रंथात काही चुका आहेत का. ज्ञानोबाराच्या इच्छेनं नाथांनी ज्यावेळेस त्या ग्रंथाचं संशोधन केलं, संशोधन केल्यानंतर ज्ञानोबाराच्या त्या ग्रंथामध्ये शेवटच्या 5 ओळी बघा ना कोणाच्या आहेत. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथारतिया. ज्ञानोबाराचं कौतुक आहे. मला काही त्या 5ल्या 5 ओळी पाठही नाही आणि आता मी म्हणेन की नाही पाठ नाहीत म्हणलं तर काय काय कौतुक केले पुन्हा ज्ञानोबारायाने. काय कौतुक आहे. त्या भेटी दरम्यान ज्ञानोबारायांच्या नाथांच्या भेटी दरम्यान कार्यभार सोपवला. चार्ज दिला जातो ना, चार्ज पेलणे इतपत त्यांच्या ऍडिशनलला चार्ज दिला जातो. उगाच जिल्हा अधिकाऱ्याचा चार्ज, उगा हाताखाली काम करणारं, इकडच्या फायली तिकडे नेऊन ठेवणारं ते जे काही मनुष्य आहे, काय त्याला म्हणतात, त्याला ते सेवक. त्या सेवकाला जिल्हाधिकारी म्हणले तुझं काम चांगलं आहे, आता मी तुला हे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपवतो आणि मी निघतो, असं ऐकलंय. दुसरा जिल्हा अधिकारी येईपर्यंत ऍडिशनलला चार्ज दिला जातो की ते डिप्टी कलेक्टर असू शकतात, IAS अधिकारी असू शकतात, क्लास 1 ची पोस्ट असू शकते, तरच त्याला चार्ज दिला जातो. उगाच आमच्यासारखं एखादं म्हणला लय माझ्या परभणी जिल्ह्यात ओळखी येता, मी तर कलेक्टर होईल, घरला जाय. कलेक्टर तुझ्यासारखे. जिल्हा सांभाळायला काय लागते? शक्ती लागते, शक्ती, ताकद लागते. तेवढं मन मोठं लागते, तेवढं अध्ययन मोठं पाहिजे, तेवढी सामर्थ्य शक्ती पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराजाला या वारकरी संप्रदायाचा चार्ज मिळालाय. आणि ज्या दिवशी चार्ज मिळालाय त्या दिवशी नाथ महाराज म्हणले माझ्यावर जिम्मेदारी आहे. ते जिम्मेदारीच आहे काय, गुरुकृपेच्या गुरुकृपेने काय होईल ते नंतर पाहिल मी, पण मी माझ्या जीवनामध्ये आज भाग्यवान आहे. का मला काय मिळालंय, जे मला मिळालं ते महाराष्ट्रात कोणाला मिळणार नाही, मिळालं नाही आणि मिळणार. खरं सांगा बरं, या समाधी विवरामध्ये जाऊन ज्ञानोबारायाचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायची क्षमता, पात्रता कोणामध्ये आहे आणि कोणाला मिळाले का? काय शक्य? आळंदीला येऊन काही काही माणसं दर्शन न घेताच वापस आहेत. समाधीचं दर्शन लय गर्दी बाबा म्हणला, पाप आहे तुझं. 10 तास लागलीत म्हणला दर्शनला, 12-12 घंटा दार धरायला उभा राहतोस की. शेतीत पाणी द्यायला रात्री 12 वाजता लाईट आल्यावर जाते. हे दुपारी दिवसा 12 वाजेपर्यंत सुद्धा हे निहारी नाही. आणि याची बायको निहारी घेऊन बी येत नाही, फक्त हे इकडेच वजन मारतात, इकडं वाढान तिकडं वाढान. कोण विचारायला, कोण वाटतं तुम्हाला वाटतं का निहारी घेऊन येतात म्हणून बायका? नाही ना, मग काय करा, आणि तेवढं ते मग लाईट गेल्यावर याच ना, मग तिथं जाऊन थंड जेवण करण्यापेक्षा मग घरीच या ना, तुझं सगळं कळायला म्हणा आम्हाला. कशाचं कोण किंमत द्यायला.
12-12 तास दर्शनाला आपण लागलं, आपणचा मोठेपणा करायलोय. अरे 12-12 तास संसारामध्ये राबल्यावर कोण तुमचा सत्कार करायला, कोण किंमत द्यायला तुम्हाला नाही. इथं दर्शनाला किती वेळ लागले ते मोजू नका हो. दर्शनाचा महिमा तिथे गेल्याच कळते काय असते. प्रत्यक्ष समाधीपर्यंत गेल्यानंतर जो आमचा आनंद आहे, स्वतःला धन्यवाद देतो माणूस की बस वारी सफल झाली. काय झालं? दर्शन झालं. अरे ज्या नाथ महाराजाला प्रत्यक्ष समाधीच नाही तर ज्ञानोबारायाचं दर्शन झालं. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे भासत असे असे 2 पाठ आहेत. मला तर एक बी पाठ नाही, जे म्हणतील ते. मधुबा आमच्या घरातले ज्येष्ठ आहेत. कसे आहेत? ज्येष्ठ आहेत. आमच्या वडिलाच्या ठिकाणी आहेत. विठाला प्रत्यक्ष नाथ महाराज म्हणले काय भाग्यवान असेल मी, मला प्रत्यक्ष ज्ञानोबारायाचं दर्शन झाले. जिम्मेदारी म्हणून मला बोलवले, मुळी काढण्याकरता बोलवले, पुन्हा माझ्यावर काही जिम्मेदाऱ्या सोपवल्यात. पण त्या जिम्मेदारीचं काय होईल गुरुकृपेनं ते नंतर पाहिल. पण आज मात्र मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला काय झाले? धन्याचे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. संतांच्या दर्शनानं आणि भगवंताच्या दर्शनानं जे शीन हलका होते ना ते कुठंच होत नाही. चंद्रपूरला पांडुरंगाचं दर्शन झालेले माणसं तोंडावरच ओळखू येतात. कसे ओळखू येतात? चेहऱ्यावर त्यांच्या भाव असतो. दर्शन झालेले माणसं बाहेर आले ना असं फुललेले फुलासारखे दिसते, प्रफुल्लित. आणि दर्शन न झालेले माणसं पंढरपुरात लगेच ओळखू येतात. पाणी कमी पडलेलं सोयाबीन दिसत नाही का? पाणी कमी पडलेलं सोयाबीन वाळू. काय झालं? गोपाळपूर दर्शन काल गेलतात ना, शिरलो होतो म्हणला. पोलीस कर्मचाऱ्याला बारीमध्ये शिरलेलं तोंडावरच ओळखू येते. आणि ही इतकी आपली चॅप्टर बिस्लरीच्या बाटल्या घेऊन जाते. साहेब ते आमच्या सोबतचेच होते, पाणी आणायला गेलतो. आता काही पोलीस म्हणते जाऊ द्या, आता काय गेला असेल. गेलं मधी, पण पुढच्या पोलीसवाल्यांना वरी बसले बसले ते वर बसायचं असते ते लोखंडाचं. सगळं पाहिलं असं, सगळं कधी आला कधी नाही. बारी बंदच होती ना अभिषेका करता, स्वच्छतेकरता. सगळं जवळ येऊ दिलं म्हणले. इकडे ते मला काय काय कधी लागलं बारीला? मी 7 तास झाले. ते जर म्हणलं असतं साहेब आताच लागलो होतो, पाहुणे हे पाणी घेऊन आलो, जाय म्हणलं असतं. लबाडी एक तर लागले बारीला. 7 तास झालो. तोंडा दोन्ही हाताना जे फिरून जे बेत मारला, पोलीसची काठी एकदा खाल्ली की पुन्हा बारीत घुसा गोष्टी करीतच नाही. वाकत वाकत मठात आलं. लोक म्हणले काय झालं?
बारी लय लांब आहे प्रयत्न केलता नाही म्हणला महाराज. खरं सांगू का, इमानीत बारीनं दर्शन घेणारे वारकरी येत ना 12-12, 24-24 तास लागतात, पोटात पाणी नसते, स्नान नाही, काय नाही, पण तसे सुकून गेलेले दर्शन झालेले असे उल्हासित बाहेर येतात, प्रफुल्लित बाहेर येतात. त्यांना विचारलं दर्शन, आज लय पोटभर दर्शन झालं. मागील परिहार, मागील परिहार, मागील परिहार नाही शीन, मागील परिहार, मागील टाळ्या कोण तुमचा नाना वाजून का? अरे आम्ही इथं टीम वर्क आहे आमचा. स्टेडियम मध्ये फास्टर, मीडियम फास्टर, स्पिनर सगळे सांभाळून चालवलं. जाहिरात बघायला पांडुरंगाचं दर्शन झालंय ना. दर्शन झालेले माणसं चेहऱ्यावर उभे राहतात. चेहऱ्यावर त्यांचा भाव कोणता आहे? कोणता भाव आहे? शिन हलका होते त्याचं. दर्शन झाल्यावर काय होतं? शिन हलका. माझं एक व्यक्तिगत मत आहे, शिन हलका अशा ठिकाणी होते की तिथं संतत्व दडलेलं आहे. आता हे जे अभंग आहेत ना, पांडुरंगा करता, भगवंता करता वापरलेले आहेत सगळं, पण मला असं नेहमी वाटतंय पांडुरंग देव नाहीच. पांडुरंग संत आहे. पांडुरंग परमात्मा देव नाहीच. कोण आहे? महात्मा आहे. महात्मा कोण आहे? महात्मा. कारण देवामध्ये महात्म्यात फरक आहे. देवात आणि महात्म्यात काय फरक आहे? देवाचे पहिले 3 अवतार पहा ना कसे आहेत ना. भक्ताराखे पायापाशी, दुर्जनाशी संहारे. आता विटेवरल्या बापाचे जे मायबापाचे जे चरण आहेत ना, कसे समचरण, समय सम. तिथं विषमताच नाही. जिथं विषमता नाही ते संतत्व आहे. ते काय आहे? संतत्व. भक्ताराखे पायापाशी, दुर्जनाशी संवाद. ही विषमता आहे. आता या बाबानं विषमता सोडून दिली आणि समता धारण केली. आता मला तुम्हाला बसलेल्या मंडळीला विचारायचं, ही जी समता धारण केली मनानं केली का पुंडलिकरायानं धारण करायला लावली? खरे झाले एका बोले संत. आता जो पांडुरंग परमात्मा आहे ना, हा पांडुरंग परमात्मा स्वतःच्या स्वभावानं उभा नाहीच नाही, पुंडलिकरायाच्या स्वभावानं उभा आहे.
पुंडलिक रायाने सांगितलं की तुमचं जे आहे ना फेकून द्या बाहेर सगळं. मूड पापी जैसे तैसे उतरी काशे लावणी कुंडलिके दिलावर कुंडलिके दिदलावर मग ते एक विचारून ध्यानात येत असेल ना. आमच्याकडे प्रमाण आहे हो. पांडुरंग महात्मा आहे मग संघ असे ठेवले त्यात आहे. प्रमाण आहे. पांडुरंग देव नाही. काय आहे? महात्मा आहे. बाय प्रूफ बोलावं लागतं ना. कॅमेऱ्यावाले एक ना पुढे प्रूफच सांगा ना देव वकील. आणि मला तर काही येत नाही भानगडी येत. 4 चरण आहेत का 2 4 चरणाचं आहे बघ. अगली बार बोलेंगे आपको. प्रूफ देऊ. आता 1 तारीख वाढून भेटतीच की वकिलाला बी कवा. ह्या तारखेला मी पुढच्या तारखेला देऊ बापा तिथे. पांडुरंग परमात्मा महात्मा आहे. महात्मा महात्म्याजवळ गेले ना पाहिलं की शिन हलका होते. का संभ्रमाची आई ती स्नेहो जैसा ये व्यक्ती दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष. परमात्म्यानं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन केलंय. स्वभाव संतांचा धारण केलाय आणि तिथे गेले की म्हणून आपलं दर्शन झालं की शिन हलका होते. तोच परमात्मा आहे विथ समाधीमध्ये. अवतार पांडुरंगी नाव ठेवले त्याच परमात्म्याचं हे स्वरूप आहे आणि ते स्वरूप शिन हलका करणार आहे. शिन हलका होतंय. नाथ महाराज दर्शनाला गेले आणि दर्शनाला गेल्यावर नाथ महाराजांनी तिथं आपली अनुभूती व्यक्त केली. अनंत जन्मीचा अनंत जन्मामध्ये नाथ महाराज म्हणले माझा शिन हलका झाला. शिन आलता कशाचा ते पाहू की एकदा. विठाला माणूस शिंतय कधी कधी शिंतय माणूस वेदनेनं शिंतय. जाते असं असा शिन भाग येतोय माणसाला. कशानं? वेदनेनं कष्टानं. कशानं? दिवे घाट चढून चालण्यानं. चालण्यानंतर मग दिवे घाट चालून वर गेलेले माणसं बघा कशी दिसतात. काय झालंय ते? शिनलंय हो. आणि शिनल्यालं मनुष्य त्याचा शिन हलका कधी होतो तशी त्याला समोर प्रसन्नता दिसली. दिवे घाट चालून गेलेलं माणूस आहे आणि शिनून गेले उन्हानं त्या चालण्यानं प्रदूषणानं आणि एकदम भगवान पांडुरंग परमात्म्याची मूर्ती तिथं उभं आहे आणि तिथं ज्ञानोबारायाचा चांदीचा रथ दिसला. ज्ञानोबारायाची पालखी दिसली. ती वनगाईचे केस होती. पुजारी दिसले. पळतच गेले. रिकामीच पालखी होती. एकटच होत. एकदम पादुकावर ज्ञानोबारायाचं डोकं ठेवलं आणि मग त्याला विचारलं इतका घाट चढून आलास कस काय? म्हणला त्याचं काय आपल्याला वाटलं? काय झाला त्याचा? शिन भाग गेला ना. विठाला शिन हलका कुठं होतोय तसं समोरचं सगळं अधिष्ठान दिसलं तरच शिन हलका होते. कार्तिक यात्रा पहिली आमची दररोज 40 किलोमीटरची होती. मी आता त्याच्यातली 10-15 किलोमीटर कमी केले. आता आम्ही 25-22 असं चालतो. 40 किलोमीटरचा दररोजचा प्रवास होता. 5 दिवसात पंढरपूर आणि 6 दिवसात आळंदी. हे जे वारकरी आहेत ना यांची पाय असे सुजायचे. एवढी पाय सुजायचे. महाराज पुढे येऊन बसायचे आणि महाराज हे चालत आलेलं माणूस असं म्हणायचं की आता महाराज मला काही उद्या चालणं होत. महाराजांना असं पाठीवर हात टाकायचा. अरे वाघ आला गाडी म्हणायचं माझा. वाघ आला. पाठीवर हात टाकल्याबरोबर ते वारकरी म्हणायचं शिनच हलका झाला. काय झाला? शिन हलका झाला. उद्या तर घोड्यावणी पडतो म्हणला मी आता. अरे साधूच्या जवळ गेले की त्यांच्या आशीर्वादानं जे शिन हलका होते ना त्यांना पाहिल्यानं जे शिन हलका होते ना त्या कोणत्या टॅबलेट घेतल्यानं नाही हलका होतं बरं. विठाला शिन आला कशाला ना. कशाचा शिन आला होता नाथ महाराजाला? अनंत जन्मीचा शिन आला. म्हणजे त्या जन्मामध्ये जेवढा प्रवास झाला पुनरपि जननम पुनरपि मरणम
पुनरपि जननी जठरे शयनं किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित. ही जी जन्म मृत्यूचं हे जे चक्र आहे हे काय तुम्हाला वाटते का लय सोपं आहे म्हणून? बाळांतपण शब्दाचा अर्थ काय? बाळांतपण शब्दाचा अर्थ काय? एक तर बाळ, मगाचा पुरावा सांगायचा म्हणाले पोर. या शिवतीर्थाचा महिमा कवन वर्णवेल पुरुषोत्तमा. पंढरी पांडुरंग महात्मा, पंढरी पांडुरंग महात्मा. अरे हे गुरु कृपा आहे. विठाला शिन हलका फक्त महात्म्याजवळ होते, नाही तर लई काही शिनून माणसं गेले होते देवाजवळ. देव म्हणले इकडे ये. काय शिन हलका केला होय त्याचा? त्यालाच हलकं करून टाकलं. बघता राखे पायापाशी संहार केला आणि शिन हलका कायचा आला, मारलं त्याला. शिन हलका कशाला? माझ्या देवानं सोडून गेले ते मारामारी. महात्म्याचा स्वभाव धारण केलाय आणि विटेवरला परमात्मा महात्मा आहे. पाहिल्याबरोबर माणसाला शिन होत. किती सांगू का मला, ह्याच्यातले काही वृद्ध माणसं आहेत, शिंदे सरकारचा उपकार आहे त्याच्यावर. नाही समजलं? आता ते नाही चालू शकत बारीक, पण खरं सांगा मुखदर्शन घेतात. मुखदर्शन घेतले तरी त्याचा शिन हलका होते. काय महिमावर आता सांगणे देवाला पाहिलं ना शिन हलका होतो. महात्म्याचं हृदय आहे ना पांडुरंगाचं, देवाचं हृदय नाही. कोणाचं धारण केले? महात्म्याचं हृदय धारण केलंय. पाहिल्याबरोबर देवाचं मुख पाहिल्याबरोबर शिन हलका होतो लोकांचं. दर्शन झालं का तुमचं? हो म्हणले झालं. दर्शन झालं नाही ना, मुख दर्शन झालं. मुख दर्शन झालेली माणसं सुद्धा त्यांचा शिन हलका होतो. महात्म्याच्या दर्शनानं शिन हलका होतो. पांडुरंगाचं दर्शन आणि ज्ञानोबरायचं दर्शन शिन हलका करणार आहे. मानसाचा शिन भाग घालवणारं दर्शन आहे. शिन येतो कशाचा माणसाला? किती कष्टानं शिनतोय माणूस. एकाच जन्मात काही माणसं शिनून गेलेत, व्यथित झालेत, खेद इतका आहे की सुसाईड करायलेत. आणि मी तुम्हाला एक वचन देतो, लिहून देतो. सुसाईड करणाऱ्या माणसाने सुसाईड करायची ठरवली, आत्महत्या करायची ठरवली आणि आता मी मरणार असं त्याला वाटलं, त्याने एकदा ज्ञानोबरायचा सोहळा पाहावा आणि एकदा तिथं आता आत्महत्या करायचं आहे. आणि दिंडी निघाली, लक्षात आली आत्महत्या करायला प्रवृत्त झाल्यानं माणसानं दिंडीत जर आलं ना, पंढरपूर येईपर्यंत त्याचं मन परिवर्तन होते. आत्महत्या करायचा विचारच त्याच्या हृदयात मावळतो. इतकी संतात ताकद आहे, कसलंही दुःख पचवायची ताकद आहे यांच्यामध्ये. संत शब्दाचा अर्थच असा आहे, सहनशीलता आहे. एकच व्याख्या, जो सहन करे वो साधू है. विठाला
म्हणतात नेकीनं जर एखादा माणूस 12 वर्ष चालला आणि 24 वर्ष खरंच नेकीनं चालला, त्याच्या तोंडावर त्याला भसभस शिव्या देऊ दे एखाद्यानं, त्याचं प्रत्युत्तर देत नाही तर कोणी उठून उभं राहून मला 2-3 शिव्या देऊन पहा, एक शब्दानं मी त्याला उत्तर देणार नाही. मलाही 24 वर्ष झाली नाही प्रत्युत्तर देऊ शकत आधी, नाही हात उगारू शकत मी कोणावरच, नाही उगारू शकत. हातातली शक्ती निघून गेली. आता ती जरी रक्तात जरी असलं ना, ते सगळं रक्तच जळतंय. ती या परमार्थात आलं ना, ती रक्तातली जी रग आहे ना, ती चरबी आहे ना, खलासच होऊन जाते. नाही हात उगारू शकत मी, या तोंडानं कोणाला शिव देऊ शकत नाही, आता नाही देऊ शकत. समोर एखाद्या माणसानं मला इथं येऊन जर एखादी चापट मारली तर मी एक शब्द नाही बोलणार नाही त्याला. तसं येतच तिथे गेल्यावर संत होऊ नये माणसानं. संत नाही झालं तरी काय हरकत नाही, पण त्यांचे गुण तर काहीतरी यावं उतराव मध्ये. संत नका हो. शिन हलका होण्या इतकी त्यांच्यात सहनशीलता येते, आणि सहनशीलता जर तुमच्या जीवनात जर आली ना, तुम्ही काही सहन करू शकता. आणि म्हणून त्याचंच उत्तर आहे अनंत जन्मीचा शीन हलका होतो संतांच्या दर्शनानं. नाथ महाराज म्हणले माझ्या अनंत जन्मामध्ये ज्या मला काही वेदना झाल्या त्या वेदनेने मी व्यथित होतो, पण आता मला ज्ञानोबारायांनीच बोलवलं, मी भाग्यवान समजतो. ज्ञानोबारायाचं मला प्रत्यक्ष दर्शन झालं, आणि म्हणून आजचा दिवस माझ्याकरता धन्य जी दिन संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा शिन गेला, माझा शिन हलका झाला, तसं तुमचे सुद्धा शिन हलके व्हावेत. अशा पद्धतीनं ज्ञानोबारायाच्या चरणी तुम्ही नतमस्तक व्हावं. आपण सर्वजण मिळून जी यात्रेला आलो ना, केवळ दर्शनाकरता आलो. तुमचा शिन भाग जावा आणि तुम्ही परमार्थामध्ये तुम्हाला सामर्थ्य यावं आणि तुमच्या परमार्थाचा कळस निघावा अशी अपेक्षा करतो. विठोबा अनंत जन्मीचा शिन गेला. मग आता तुम्ही तुमचा शिन हलका झालाय ना म्हणले नाथ महाराज. आता पुढची तुमची तयारी काय? पुढची तयारी आहे म्हणले, पण आता इथं नाही. पुढची तयारी आमची आहे. पुढे आम्ही काय करणार आहेत दर्शन झाल्यावर? नाथ महाराज म्हणले दर्शन झाल्यावर काय करणार आहेत आज सांगण्याऐवजी आता उद्या सांगू. आजचं बस झालं आपल्या. हे मला बोलवतात म्हणजे स्वयंपाक होस्तोवर बोलवते. कसं बोलते? स्वयंपाक झाला का आता तुमचा? नाही नाही, बरं तसं नाही. अनंत जन्मीचा हा स्वयंपाकवाल्याचा शिंता हलका व्हावं ना. स्वयंपाक शिना हलका व्हावं ना. चला स्वयंपाकवाल्याला धन्यवाद, महेश महाराजांना धन्यवाद. खूप कमी वयामध्ये दोन्ही दाम्पत्याने पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणून मी त्यांचं नाव घेतो असं समजू नका, पण त्यांच्या नावातच आपलं नाव आहे. त्यांच्या नावातच आपलं. तुमचंही सोनं झालं. तुमचंही काय झालं? सोनं झालं. चांगलं आहे. दाम्पत्यानं परमार्थ करणं चांगलं आहे. आणि म्हणून दैव लाभल्या, स्नेह लाभलं. सगळ्यात मोठं एकच वाक्य सांगतो, रात्री 12 वाजता ATM मधून पैसे काढता येतात, पण रात्री 12 वाजता ATM मधून माणसं नाही निघत. ते माणसं जोडावेच लागतात. मात्र तुम्ही जोडवले, ते तुमची जोडले, ती तुमची संपत्ती. माझ्याकडून त्या नेतृत्व गुणाला मनापासून शुभेच्छा आहे. नेतृत्व गुणाला आपल्या. मी आज मात्र माझी सेवा इथं थांबवतो. बाकी पुढच्या ठिकाणी मला जावं लागणार आहे. ज्ञानेश्वर